काय इथल्या आता गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळालं, काय चित्र आहे या गावातलं? मला मी जेव्हा आलो येताना मला गावाची पार्श्वभूमी आधी सांगितली की काही नव्हतं आधी इथे आणि हमालांचं गाव होतं, म्हणजे कष्टकऱ्यांचं गाव, आणि त्या कष्टाचा उपयोग किती छान झाला आहे मी तो बघत आलो आहे. म्हणजे आता जे पाणी नव्हतं इथे कधी, तर ते पाणी 24 तास सुरू केलं आहे. म्हणजे सरपंचांचे आभार आहेत की ह्या सगळ्या योजना त्यांनी राबवल्या गावात आणि हे गाव समृद्ध केलं. म्हणजे वृक्षारोपण घ्या तुम्ही, स्मशानभूमी जे बघाल तर तिकडे त्याची भीतीच वाटत नाही जी आधी वाटत होती, पण आता तर ते वाटतच नाही. मुलं खेळतात तिकडे, वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, असं समृद्ध गाव केलं आहे. त्याच्यानंतर कुस्तीचा आखाडा, म्हणजे आपण म्हणतो ना बॉडी छान ठेवावी लागते, नमस्कार, आपली तंदुरुस्त राहायचं, तर ह्या गावापासून कष्ट कसे करायचे आणि जे आधी खरंच कष्टाचं गाव होतं ते आता समृद्ध झालं आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं त्यांनी योजना दिली आहे. शाळा आहे उत्तम आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना एक आयुष्य पुढचं जगतील मुलं आणि ते एक धडा घेतील, तर असा धडा घेण्यासारखं हे गाव आहे. आणि खूप सुंदर मला अजून एक गोष्ट चांगली वाटली, इथे कागदाची कापडी पिशवी की जी मी आता एवढे गाव फिरलो तसं हे नव्हतं तिथे कुठे. असं ₹1 कॉईन टाका, कागदी पिशवी, तुम्ही कापडाची पिशवी घ्या आणि बाजाराला जा. त्यामुळे मी स्वतः घेतली एक पिशवी. अहो ही तर परंपरा आहे आपली. खरंच आखाडा इथे असल्यामुळे मला वाटलं मी पैलवान आहे की काय, कुस्तीच जिंकलोय. पण खरंच पिराची वाडी हे जे कागल हे गाव आहे जिल्हा, तर या खूप सुंदर आहे आणि मला वाटतं नंबर यायला काही हरकत नाही आहे. या अभियानाच्या निमित्तानं तुम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जाताय, कशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला येतो एकूणच महाराष्ट्रामध्ये? इतर गावांमधला आणि या गावामधला काय अनुभव? नाही खूप, म्हणजे काही गावांमध्ये तर सगळेच व्यवस्थित स्वागत होतं आहे आमचं. म्हणजे बैलगाडीनी होतं आहे, फुलं उधळली जात आहेत आणि इथे मी बघितलं खूप ठिकाणी शिस्त, धावपळ जास्त होते, पण इथे व्यवस्थित माणसं आहेत, ते सांभाळून घेत आहेत. फोटो त्यांना दिले जातील, काढतायत सुद्धा, पण व्यवस्थित शिस्त आहे जी गावच्या सरपंचांनी जी इथे राबवली ती आपल्याला कळतं. म्हणजे बोलून नाही पण प्रत्यक्ष मी बघितलं आणि खूप छान गाव आहे, मला खूप आवडलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.